रिंगण चालू झाले. तर रिंगण चालू झाले गाईस. आपण डायरेक्ट रिंगणपाशी जाऊ आणि शूट घेऊ. आजचं पहिलं रिंगण आहे इथं, गोल रिंगण. तर गाईस रिंगण चालू आहे. समोर बघू शकता पलीकडे गर्दी. आपण फायनली आलो रिंगण बघायला आणि अजून तर रिंगण काही चालू झालेलं नाही. या थोड्याच वेळात रिंगण चालूच होईल. जाऊ आपण पुढं बघू. मुवमेंट आहे भाई, मुवमेंट आहे. आता थोड्याच वेळात रिंगण चालू होईल. मग आपण बघू. आणि मग थोड्या वेळा पहिला पाऊस पण येऊन गेलाय. आता पाऊस आला का नाही, लय पळापळ. शेकडो किलोमीटर लांब चालत येऊन पण एवढा जोश आहे बाई. ना दे ना. कुठला? बुलढाणा जिल्हा, बुलढाणा. आंबा तालुका. होय काय? बर बर. रामभाऊ श्रीराम कुठे हा का? एकदम वारकरी. बर. तर अशा प्रकारे गाईस आपले रिंगण सोहळा इथंच पार पडले आणि मस्त आता आपल्याला शूट पण भेटलाय. तर आता पालखी जी आहे ती आपली पुढं प्रस्थान करणार आहे. इथंच पालखीचा माळशिरसमध्येच मुक्काम आहे. आणि आपले सगळे वारकरी लोक पण आता सध्या सगळे निघायला लागले त्या हळूहळू. तर आपण काय करू, थोडं पालखीच्या जवळ जायचा प्रयत्न करू. झालं तर, नाही तर मग आपण वाटलंच तर रिटर्न आपल्या मार्गाला जाऊ. कारण की घरी पण एक कार्यक्रम ठेवला आहे आपण. चालेल, सगळे खुश आहेत. अश्व पण पळालेत. थोडीशी माती लावू. हे बघा सगळे माती वेचायला लागले ते घोड्याची. आपण काय करू, आपण पण माती लावून घेऊ. रांगोळी लावली तू, रांगोळी लावली मला. हो. सगळे माती लावायला लागले ते. आता आपण थोडंसं पुढं जायचं अजून प्रयत्न करू. चल पुढं. किती उत्सव आहेत बाई सगळे. एवढं लांबून चालून यायचं, थकायचं पण थकवत जाणवत नाही इथं. मस्त वातावरण पण असं झालं. क्लायमेट एकदम क्वालिटी क्लायमेट आहे. आणि इथं दिंड्या आहेत सगळ्या. समोरच आपल्या पालखी आहे. थांबा तुम्हाला दाखवतो.
जाऊ दे ते बंद आहे. पोलिस पण आडवे आहेत बाई. कोणाचं तर मोबाईल पडला होते तर मला वाटतं ओळखीचे होते ते माझ्या. दिसतेला ती